नमस्कार, मी सविता वानकर। ऑडिटचा हा आपला तिसरा व्हिडिओ। यामध्ये आपण गटाचे रेकॉर्ड कसे तपासायचे ते आपण सविस्तर समजून घेऊया। बघा, गटाला एकूण 5 रजिस्टर आहे। एक आहे बैठक अहवाल, दुसरा आहे सभासद बचत नोंद वही, तिसरा आहे रोख वही, वैयक्तिक पासबुक आणि मासिक अहवाल। तर यामधले आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं रजिस्टर आहे बैठक अहवाल, सभासद बचत नोंद वही आणि रोख वही। आणि एखादी याचं आपण वैयक्तिक पासबुक पण क्रॉस चेक करू शकतो। तर यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले जर आपण बैठक अहवाल समोर घेतला तर बैठक अहवालामध्ये आपल्याला बघायचं आहे की यांच्या बैठका आठवडी आहे की पंधरवाडी आहे की महिन्याची आहे। दुसरं, बैठकीची तारीख, तारखेच्या तारखेला मीटिंग होते का हे आपल्याला त्यामध्ये चेक करायचं आहे। त्यानंतर असते उपस्थिती। उपस्थिती जर एकूण 12 सदस्य असेल किंवा 10 सदस्य असेल तर त्या 10 सदस्यापैकी किती उपस्थित आहे तर तेवढ्याच्या सह्या, बैठकीच्या शेवटी सह्या मोजून तेवढंच आहे का त्याचं क्रॉस चेक करायचं आहे। ते झालं। त्यानंतर बैठक ही प्रार्थनेने सुरुवात होते का, त्यानंतर स्टेप बाय स्टेप एक विषय घेऊन बचत ही नियमित आहे का। म्हणजे काही गटामध्ये असं दिसून येते की एका वेळेस 2 महिन्याची 4 महिन्याची बचत भरली जाते। काही वेळेस असं दिसून येते की महिला मीटिंगला येत नाही परंतु नंतरही सह्या केलेल्या दिसून येते। तर ते तुम्हाला कसं समजून घ्यायचं आहे। उपस्थिती आणि जर सह्या यांच्यामध्ये जर फरक आला तर समजून घ्यायचं की महिला ह्या बैठकीच्या नंतर ह्या सह्या करतात। त्यानंतर कर्ज जे वाटप झालं आहे तर त्या वाटपचा ठराव लिहिला का। रजिस्टरला कोणत्याही प्रकारचं जर कर्ज द्यायचं असेल तर त्याचा ठराव लिहिणं आवश्यक आहे, त्याची मागणी करणं आवश्यक आहे। जर समजा गटाला आपण पहिले आर्यफचा असेल, सुरुवातीपासून जर आपण बघतो म्हटलं तर आर्यफ जर आपल्याला आर्यफच्या प्रस्तावाचा ठराव घेतलाय का, आर्यफ आपल्याला मिळाला आहे त्याचं आपल्याला त्या गटाच्या रजिस्टरला नोंद आहे का, तो आर्यफचा कर्ज वाटप केला आहे तर त्याचे ठराव आहे का, कोणाला कर्ज दिलं, किती व्याजदरांनी दिलं, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला त्यामध्ये तपासायचं आहे। बैठक अहवालमध्ये जर CIF ची मागणी ग्रामसंघाकडे जर करत असेल गट तर त्या गटाचा MIP केलेला आहे का, तो MIP आपल्याला त्यावेळेस चेक करायचा आहे। CIF कर्जाची जर नोंद तुम्हाला त्या ऑडिट कालावधीमध्ये दिसत असेल, उदाहरणार्थ आपण जर सुरुवातीचं पहिलं ऑडिट करत आहोत आणि एखादी आपल्या त्या गटाची स्थापना 5व्या महिन्याची आहे, 5/5/2020 अशी जर स्थापना दिनांक आहे तर त्या येणाऱ्या मार्चपर्यंतचं आपण पहिलं ऑडिट करणार। मग त्या तेवढ्या कालावधीमध्ये जर CIF ग्रामसंघाकडून जर घेतलं असेल तर त्याचा MIP किती महिलांची मागणी होती आणि कर्ज किती महिलांना देण्यात आलं, MIP केलेल्या प्रमाणेच त्याची मागणी त्या रजिस्टरला नोंद आहे किंवा नाही याची पण आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि ते आपल्याला तपासायचं आहे। त्याचबरोबर आपण त्या MIP मध्ये कर्ज परतफेड पण टप्पे पाडून घेत असतो, किस्ता पाडून घेत असतो। त्या किस्तेप्रमाणे त्या सदस्यांची परतफेड येत आहे किंवा नाही ते आपल्याला तपासायचं आहे। दुसरी गोष्ट, त्या रजिस्टरमध्ये आपल्याला व्याजदर किती आहे, कालावधी किती आहे, त्या कालावधीमध्येच ते कर्ज परतफेड येत आहे किंवा नाही येत आहे, त्या व्याजाप्रमाणेच ते उतरतं व्याज घेतल्या जात आहे किंवा नाही, ह्या गोष्टी आपल्याला त्या बैठक अहवालामध्ये तपासायच्या आहे। त्यानंतर आपल्या कर्ज आपण त्या बँकेचं कर्ज घेतलं असेल उदाहरणार्थ तर बँकेच्या कर्जाचा पण प्रस्ताव रजिस्टरवर घेणं गरजेचं आहे आणि दिलेलं कर्ज हे बँकेच्या आपल्या सेविंग खात्यामध्ये जर दिलं असेल तर आपण ते घेतच। पण जर समजा त्याचं CCचं वेगळं अकाउंट आहे, कर्ज खात्याचं वेगळं अकाउंट आहे आणि तिथूनच महिलांनी जर पैसे उचलले तरी पण त्याची नोंद आपल्या बैठक अहवाल, रोख वही आणि सभासद बचत नोंद वही वैयक्तिक पासबुकमध्ये होणं गरजेचं आहे। मग ही नोंद झाली आहे का, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला बारीक सारीक गोष्टी जे आहे ते आपल्याला तिथे तपासायचे आहे। त्याचबरोबर आपण काही प्रशिक्षण देतो, गटाला प्रशिक्षण देतो। मग त्या गटातल्या सदस्य जातात, अध्यक्ष सचिव जातात, ग्रामसंघाचे होते प्रशिक्षण, म्हणजे त्या गटाचे अध्यक्ष सचिव त्या ग्रामसंघामध्ये असतात तर मग ते प्रशिक्षण त्याची नोंद सुद्धा त्या रजिस्टरला होणं गरजेचं आहे। आणि हे सगळं पाहत असताना
त्यांनी जो काही व्यवहार केला त्या व्यवहारामध्ये त्यांनी बँकेत पैसे किती ठेवले, हातात किती आहे. बऱ्याचदा असं लक्षात येते की एक एक महिना 2-2 महिने गटाच्या अध्यक्ष किंवा सचिव जवळ पैसे जमा असतात, ते पैसे बँकेत टाकत नाही. बँकेमध्ये एंट्री आहे का, मग त्याचं बँकेचं व्याज लिहिलेलं आहे का, ह्या सगळ्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या आपल्याला रजिस्टरवर तपासायचं आहे. बैठक अहवालमध्ये आपला जमा आणि खर्च असतो, त्या जमा आणि खर्चाची बेरीज करून पाहायची आहे आणि दोन्ही बाजूची बेरीज ही सारखी येणं अपेक्षित आहे ते सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. त्याचबरोबर अध्यक्षाच्या परवानगीनं काही आपण विषय चर्चा करत असतो तर त्या चर्चेनुसार त्या रजिस्टरला त्याची नोंद केली आहे का, पुढील बैठकीचं नियोजन तिथे लिहिलेलं आहे का, आणि पुढील बैठक ज्याच्या घरी घ्यायची ठरवलेली होती, ज्या तारखेला घ्यायची ठरवलेली होती तीच बैठक पुढच्या महिन्यातली त्या ताईच्या घरी झाली का, त्या सदस्याच्या घरी झाली का, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला त्या रजिस्टरमध्ये बारीक सारीक तपासणं गरजेचं आहे. नंतरचं आपला सभासद बचत नोंदवही. सभासद बचत नोंदवहीमध्ये काय असते तर प्रत्येकाचा वैयक्तिक व्यवहार, मग त्या ताईची बचत असो, कर्ज मागणी असो, परतफेड असो, व्याज असो, याची नोंद हे त्या बैठक अहवालाप्रमाणे सभासद बचत नोंदवहीमध्ये पण येणं गरजेचं आहे. आणि यावरून आपल्याला DCB काढायचा असतो. सभासद बचत नोंदवहीवरून आपण DCB काढतो आणि ते आपल्याला सोपं जाते. त्यासाठी आपल्याला आपल्या बैठक अहवालमधल्या रकमा आणि सभासद बचत नोंदवहीमधल्या रकमा ह्या एकसारख्या येणं गरजेचं आहे. नंतर आपलं रजिस्टर आहे रोखवही, त्यालाच आपण कॅशबुक म्हणतो. तर कॅशबुकमध्ये पण आपण काय, आपलं वर सगळं डिटेल असतं सदस्याच्या व्यवहाराप्रमाणे, म्हणजे 10 सदस्यांचे नाव असतं आणि पुढे त्यांनी जो व्यवहार केला त्या महिन्यातला, आता महिन्याची मीटिंग असेल तर महिन्याचा असेल, आठवडी असेल तर आठवड्याचा असेल, आणि 15वारी मीटिंग असेल तर 15वारी असेल. पण त्या सदस्यांचं डिटेल पूर्ण माहिती, जसं बचत, सुरुवातीची बचत, आता चालू बचत, कर्ज गटाचं, ग्रामसंघाचं, प्रभाग संघाचं, मुद्दल, व्याज, दंड, अशी सगळी माहिती वर पूर्ण असते. तर त्या सगळ्या रकमा आणि बैठक वरच्या रकमा ह्या सगळ्या रकमा एकसारख्या आहे का ते आपल्याला तपासायचं आहे. त्याचबरोबर खाली आठवडी गोषवारा, आठवडी किंवा मासिक गोषवारा असतो आणि दुसरा असतो एकूणचा गोषवारा. तर आपण एकूणचा गोषवाऱ्यामध्ये काय करत असतो, तो मागील एकूण गोषवाऱ्यामध्ये चालूचा गोषवारा बेरीज करत करत लिहितो. म्हणजे आपल्याला जर ऑडिटसाठी रक्कम पाहिजे असेल आणि सुरुवातीपासून जर हे पहिलं ऑडिट करायचं असेल तर मार्च महिन्याचा गोषवारा आपण डायरेक्ट घेऊन आपण हे ऑडिट काढू शकतो. पण हे पहिलं ऑडिट आहे, कारण स्थापनेपासून हे आपण पहिलं ऑडिट करत आहोत, म्हणून आपल्याला हे एकूणचा गोषवारा आपण तिथं घेऊन डायरेक्ट जमा खर्च काढू शकतो. पण दुसरं ऑडिट काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दुसऱ्या वर्षी म्हणजे एप्रिलपासून तर पुढच्या मार्चपर्यंतचा झालेला सगळा व्यवहार, जसं जमा झालेला आणि खर्च झालेला सगळ्या रकमांची आपल्याला एकूण एक टोटल करून त्यानुसार आपल्याला वर्षाचा, त्याच आर्थिक वर्षाचा आपल्याला हिशोब काढावा लागेल. बघा, लक्ष द्या, आपण रेकॉर्ड चेक करत असताना जर याच्यामध्ये काही चुकून एखादी रक्कम कमी जास्त लिहिण्यात गेली असेल तर मग आपल्याला त्यासाठी 2 रजिस्टरमध्ये कोणत्या रकमा सेम आहे आणि गोषवारा कोणत्या रकमांनी जुळला आहे आणि त्यांच्या वैयक्तिक पासबुकमध्ये कोणती रक्कम लिहिलेली आहे त्यावरून आपल्याला ठरवून ती रक्कम आपल्या गोषवाऱ्यामध्ये घेणं अपेक्षित असते. रेकॉर्ड चेक कशासाठी करणं अपेक्षित आहे तर बघा, कितीही हुशार लिहिणारी ताई असेल तरी पण कळत न कळत चुका ह्या होत असतात. आणि आपण स्वतःचं रेकॉर्ड आपण स्वतः लिहितो, पण आपल्याला असं वाटते की मी पूर्ण बरोबर लिहिलेलं आहे. पण जेव्हा दुसरी व्यक्ती येऊन ते रेकॉर्ड आपलं चेक करते तर त्याच्यातून असं लक्षात येते की आपल्या छोट्या छोट्या चुका झालेल्या असतात. पण त्या चुका जर आपल्या लक्षात आल्या तर आपण पुढच्या वेळेला जेव्हा आपण रेकॉर्ड लिहितो तेव्हा आपल्या ह्या चुका होत नाही आणि आपला रेकॉर्ड लिहिण्याची पद्धत पण बदलत असते आणि त्यामध्ये आपल्या सुधारणा होते. आपले व्यवहार कमी जास्त झाले असेल तर त्यामध्ये सुधारणा होते आणि आपण हे रेकॉर्ड जर एक एक सगळे अध्यक्ष सचिवच्या समोर सगळ्या महिला जर असल्या तर खूपच चांगलं, पण एवढ्या महिला आपल्या समोर बसतीलच असं होणार नाही.
पण शेवटी ऑडिट झाल्यानंतर त्यांना आपल्याला हे सगळं वाचून दाखवायचं आहे, काय केलं ते समजून सांगायचं आहे आणि छोट्या छोट्या कुठं काही चुका झाल्या असेल ते पण त्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे, की जेणेकरून पुढच्या वर्षीचं जेव्हा ते रेकॉर्ड लिहितील त्यामध्ये सगळी पारदर्शकता येईल आणि सगळ्यांचा विश्वास बसून आपला हा गट जास्तीत जास्त काळ चालेल. या छोट्या छोट्या ज्या आपण चुका म्हणू किंवा त्रुटी म्हणू किंवा कमतरता म्हणू, यामधून जर आपण पुढचा आपला रेकॉर्ड व्यवस्थित राहील, दुसरी गोष्ट सगळ्यांचा विश्वास बसेल आणि सगळ्यांना असं वाटेल की आमचा रेकॉर्ड जरी थोडाफार फरक आहे पण आमच्या व्यवहारामध्ये किंवा आमचे दिलेले पैसेही कुठेही गेलेले नाही. म्हणून आपल्याला एकूण एक रक्कम, एकूण एक झालेला व्यवहार, त्यामधल्या नोंदी त्या सगळ्या रजिस्टरमध्ये सारख्याच आहे का, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तपासणं आवश्यक आहे. हे झाले आर्थिक बाबीविषयी. सामाजिक पण आपले काही विषय असतात. जसं आपले 10 सूत्रातले 5 सूत्र हे आर्थिक व्यवहारावर आणि 5 सूत्र हे सामाजिक व्यवहारावर आहे. तर त्यानुसार आपल्या महिला ग्रामसभेला जातात का, महिलांकडे शौचालय आहे का, त्या गटाच्या आपण त्या गटापुरताच विचार करत आहोत. मग त्या महिला ग्रामसभेला गेल्या तर ते मग ग्रामसभेमध्ये विषय मांडतात का, काही योजना मागितल्या का, मागणी केली का, त्या मागणीप्रमाणे त्यांना काही योजनेचा लाभ मिळाला का, किंवा आपल्या काही दैनंदिन गरजा असतात त्या गरजेविषयी चर्चा होते का त्या गटात, त्यांची काही मागणी आहे का, शिक्षणविषयी काही चर्चा होते का. त्या गटातल्या 10-12 महिला असेल तर त्यांचे सगळ्यांचे मुलं त्यांच्या वयोगटानुसार मुलं आणि मुली शाळेत जात आहे का, काय चालू आहे, म्हणजे ह्या सगळ्या कुपोषित आहे का, महिला कुपोषित आहे का, किंवा छोटे बाळ कुपोषित आहे का, याची सगळी माहिती आपल्याला त्या गटातून घ्यायची आहे आणि त्या गटाची स्थिती एकंदर कशी आहे, मग ती आर्थिक आणि सामाजिक, हे आपल्याला त्या महिलांना पण समजून सांगायचं आहे आणि एक एक बारीक बारीक गोष्टी सगळ्या आपल्याला त्या रेकॉर्डमधून तपासायच्या आहे. काही गोष्टी आपल्याला त्यांच्यासोबत चर्चा करून पण माहीत होत असतात आणि त्यांचे व्यवहार कसे चालू आहे. बघा, हे ऑडिट करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आता खूप जास्त निधी हा गटाकडे येत आहे. प्रत्येक महिला आज 1,00,000-1.5 लाख रुपये कर्ज उचलत आहे आणि त्याची परतफेड पण नियमित होणं गरजेचं आहे. जर आपण ऑडिट केले नाही तर त्यांना असं लक्षात येईल का या गटाकडे कोणाचंही लक्ष नाही किंवा एवढं बारकाईनं कोणी पाहत नाही, असं होऊन समोर भविष्यात त्यातून व्यवहार होण्याची दाट शक्यता होऊ शकते. म्हणून आपल्याला ऑडिट करत असताना फक्त ऑडिट करणे म्हणजे जमा खर्च काढणे, उत्पन्न खर्च काढणे, दायित्व संपत्ती काढणे असं नाही. तर ऑडिट करत असताना महत्त्वाचा भाग आहे की ते जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये झालेले सगळे व्यवहार जे आहे ते बारीक सगळ्या रकमा, सगळे व्यवहार, सगळ्या समस्या, सगळ्या बारीक नोंदी हा तपासणे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा ऑडिटचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. कारण ऑडिट जमा खर्च काढला म्हणजे ऑडिट झालं असं नाही. तर जमा खर्च ते हे लगेच निघते, त्यात काही विशेष नसतं, पण झालेले सगळे व्यवहार हे नियमानुसार झाले किंवा नाही हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जिथं कुठं नियमाचा वापर केला जात नसेल तिथं त्यांना समजून सांगणे की ताई बघा, हे तुम्ही असं नाही, हे असं लिहा आणि हे असे व्याज नाही, तर अशा पद्धतीचं व्याज येणं गरजेचं होतं. आपल्या गटाचं उत्पन्न किती आहे, आपल्या गटात काही खर्च जास्त आहे का, त्या खर्चाला कुठं आळा घालता येईल याविषयी पण त्या गटामध्ये मार्गदर्शन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ऑडिटचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, तो सगळ्यांनी प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. बघा, मला असं बऱ्याच ठिकाणी असं लक्षात आलंय की फक्त ऑडिट काढायचं म्हणजे जमा खर्च जुळला ना, आपला जमा खर्च जुळला की समोर उत्पन्न खर्च काढायचा आणि दायित्व संपत्ती काढायचं आणि ऑडिट संपलं, असं नाही. आपलं DCP जुळला पाहिजे. DCP मधल्या सगळं शेवटच्या शिल्लक असलेल्या रकमा आपल्या ऑडिटच्या फॉर्मॅटमध्ये टॅली झाल्या पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला एकूण एक रजिस्टर तपासणं गरजेचं आहे. तर आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये एक छोटंसं उदाहरण घेऊन जमा आणि खर्च कसा काढायचा ते आणि एकूण गोषवार आपल्याला कसा काढता येईल ते आपण शिकून घेऊया. आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण ऑडिट नेमकं काय असते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत.